डॉक्टर उदयसिंह पाटील, पोटविकार तज्ज्ञ आणि लिव्हर स्पेशालिस्ट म्हणून गेल्या 20 वर्षापासून सांगली येथे प्रतिभा डायजेस्टिव्ह डिसीज अँड एंडोस्कोपी सेंटरच्या माध्यमातून या भागातील रुग्णांना सेवा देत आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अवयव लिव्हर आहे. लिव्हरला इंग्रजीमध्ये लिव्हर का म्हणलं जातं, हा लॅटिन वर्ड आहे ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. विदाउट विच वी कॅनॉट लिव्ह इज कॉल्ड एज लिव्हर. कारण एकाच वेळी 500हून अधिक काम करणारा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा पचनक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा अवयव हा लिव्हर आहे. साधारण 1.5 किलो वजनाचा हा अवयव पोटाच्या उजव्या बाजूला वरच्या बाजूला देवाने आपल्याला बसवलेला आहे. या लिव्हरला आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे सर्वांना खूप प्रयत्न करावे लागतात. पण अलीकडल्याच काळामध्ये पोटविकार तज्ज्ञांच्या मध्ये आणि आरोग्याच्या सर्व आजारामध्ये या लिव्हरचे आजार, ज्याला आपण मराठीत यकृताचे आजार म्हणतो, हे प्रामुख्याने वाढत आहेत. यामध्ये सर्वात गंभीर आणि सर्वात कॉमन जो आजार आहे त्याला अल्कोहोलिक लिव्हर डिसीज म्हणतात, की ज्यामध्ये रुग्ण 3 ते 5 वर्षापेक्षा जास्त काळ अतिमद्यप्राशन प्रमाणापेक्षा जास्त दारू पिल्यामुळं लिव्हरला सूज येऊन लिव्हर निकामी होतं. त्यास अल्कोहोलिक लिव्हर डिसीजेस किंवा अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिसीजेस असं म्हणतात. पण याखेरीज अलीकडच्या 5-10 वर्षांमध्ये भारतासारख्या गरीब देशामध्ये सुद्धा व्यसनाधीनता सोडूनही लिव्हर खराब होण्याचं दुसरं कारण लक्षात आलेलं आहे. त्यास आपण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतो. ज्या आजारामध्ये रुग्ण मद्यप्राशन करत नसतात पण तरीही त्यांच्या लिव्हरवर, त्यांच्या यकृतावर तसेच दुष्परिणाम होतात की जे दारूमुळे होतात. याचे प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये डॉक्टर वर्गीकरण करतात. एक ज्याला फॅटी लिव्हर म्हणतो आपण, आणि दुसरं नॅश म्हणजे नॉन अल्कोहोलिक स्टेटोहेपॅटायटिस. तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे लिव्हर 1.5 किलो वजनाचं जे एका वेळेला 500हून अधिक काम करतं, याच्यामध्ये साधारणपणे 5% कमी प्रमाणात फॅटचं किंवा चरबीचं प्रमाण असतं. पण हे चरबीचं प्रमाण ज्या वेळेला 5% जास्त होतं त्यावेळेला त्यास नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असे संबोधलं जातं. जनरली आपण ज्यावेळेला सोनोग्राफी करायला जातो किंवा दुसऱ्या कुठल्या कारणासाठी पोटाची सोनोग्राफी करतो त्यावेळेला आपल्या सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर असं फाइंडिंग येतं. तर भारतामध्ये साधारणपणे 20%हून अधिक म्हणजे 1/4 लोकांच्या, अडल्ट लोकांच्या म्हणजे प्रामुख्याने मोठ्या लोकांच्या सोनोग्राफीमध्ये आणि आजकाल लहान मुलांच्या सोनोग्राफीमध्ये सुद्धा फॅटी लिव्हर हे फाइंडिंग प्रामुख्याने जाणवत आहे. तर तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की सर्वच फॅटी लिव्हर धोकादायक आहे का किंवा कुठल्या फॅटी लिव्हरवर लक्ष द्यायचं. तर ह्या फॅटी लिव्हरमध्ये जास्त काळ लिव्हरवर फॅटचं प्रमाण राहून लिव्हरच्या कार्यक्षमतेवर बाधा होते, लिव्हरला सूज येते किंवा लिव्हरला डाग पडतात, त्याला आमच्या भाषेमध्ये स्कारिंग म्हणतात. आणि हे लिव्हरचं स्कारिंग होऊन नंतर लिव्हर खराब होतं, त्याला लिव्हर सिरोसिस म्हणतात. तर ह्या फॅटी लिव्हरच्या स्टेजेस आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की नॉर्मल फॅट असणं हे साधारण 20 to 25% 1/4 लोकांच्या मध्ये सापडतं. त्यातील काही लोकांच्या यकृतामध्ये हे चरबी किंवा हे फॅट डिपॉझिट होऊन यकृताच्या नॉर्मल पेशींच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम करतं आणि त्यामुळं यकृताची कार्यक्षमता खराब होते, यकृताला सूज येते. त्या आजारामध्ये NASH नॅश म्हणजे नॉन अल्कोहोलिक स्टेटोहेपॅटायटिस असं संबोधतात. अगदी मी तुम्हाला सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये सांगतो की कोणतंही व्यसन नसताना रोज कमीत कमी 2 पेग अल्कोहोल घेतल्यानंतर ज्या पद्धतीची लिव्हरला सूज येते तशा पद्धतीची सूज नॉर्मल व्यसन नसणाऱ्या लोकांना येणं यास आमच्या भाषेमध्ये नॅश असे म्हणतात. आता नॅश हे ओळखायचं कसं किंवा नॅश कोणामध्ये कॉमनली होतं, तर नॅश हा आजार भारतामध्ये येण्याचं कारण की आपली बदलती जीवनशैली, हा जो आजार आहे हा जीवनशैलीशी संबंधित आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बैठी कामं जास्त करायला लागलो, आपण शारीरिक हालचालीची, शारीरिक श्रमाची कामं कमी करायला लागलो. त्यामुळं आपल्यामध्ये स्थूलता, लठ्ठपणा किंवा त्याला आपण ओबेसिटी म्हणतो याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर या ओबेसिटीमुळं जसं शरीरामध्ये फॅट किंवा चरबीचं प्रमाण वाढतं, तीच जादा झालेली चरबी हे लिव्हर गोडाऊनचं काम करत असल्यामुळं लिव्हरमध्ये साठली जाते आणि ती प्रमाणापेक्षा जास्त साठली की लिव्हरच्या कार्यक्षमतेला बाधा निर्माण करते.
तर सर्वात महत्त्वाचं कारण लठ्ठपणा हा एक आहे. त्यानंतर भारतीय लोक हे मी तर म्हणेन कर्स म्हणजे आपल्याला शाप आहे ओबेसिटी किंवा सिंड्रोम एक्स किंवा जेनेटिकली आपण ह्या आजाराला प्रोन आहोत. कारण आपल्यामध्ये मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असणं या आजाराचे जीन्स ऑलरेडी पेरलेले आहेत आणि त्यास आपण आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे खत पाणी घालतो आणि ठराविक वर्षानंतर ठराविक वयानंतर हे आजार आपल्या शरीरामध्ये दोष दाखवावे लागतात आणि डायबिटीस, हायपरटेन्शन, थायरॉइड, ओबेसिटी, हायपोथायरॉइडिझम हे सगळे आजार ह्या ओबेसिटीला आणि नॅश ह्या आजाराला निमंत्रित करतात. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण पाश्चिमात्याचं जे अंधानुकरण करत आहोत, उदाहरणार्थ मद्यप्राशन करणे, व्यसनांच्या आहारी जाणे किंवा फास्ट फूड जास्त खाणे, ज्या फास्ट फूडमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्ससॅच्युरेटेड फॅट जास्त असतात जे सहजासहजी विरघळत नाहीत. हे सर्व ट्रान्ससॅच्युरेटेड फॅट सरते शेवटी किंवा अल्टिमेटली लिव्हरमध्ये जाऊन साठले जातात की जी सहजासहजी विरघळत नाहीत आणि या सगळ्याचा दुष्परिणाम लिव्हरवर होतो. या सगळ्याचा जो ताण आहे या लिव्हरच्या कार्यक्षमतेवर होतो. लिव्हरला ही रिझर्व्ह असतात, म्हणजे जरी 50%, 60%, 70%, मी म्हणून 80% जरी लिव्हरच्या पेशी खराब झाल्या, अकार्यक्षम झाल्या, तरीही माणूस कॉम्पन्सेटेड सिरोसिस म्हणजे दैनंदिन जीवन जगतो. पण त्याच्यामध्ये लक्षणं काय जाणवतात त्यावेळेला, तर सुरुवातीच्या फॅटी लिव्हरमध्ये पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतात किंवा जडपणा येतो किंवा तुमची कार्यक्षमता कमी होते, तुम्हाला फटीक वाटायला लागतं म्हणजे थकवा वाटतो. तुम्हाला कुठलेही काम करताना जी कार्यक्षमता आहे ती पहिल्यापेक्षा कमी वाटायला लागते. तुम्ही जनरली व्यवहारात सुद्धा बघत असाल, जे लठ लोक असतात त्यांची इफिशियन्सी नेहमीपेक्षा बाकीच्या लोकांच्यापेक्षा कमी असते. तर हे पहिलं लक्षण असते की त्याला थकवा जाणवतो. त्याच्यानंतर हा आजार वाढत जातो आणि लिव्हरला सूज येते. ज्यावेळेला लिव्हरला सूज यायला लागते त्यावेळेला डोळे पिवळे दिसणं, म्हणजे ज्याला आपण कावीळ म्हणतो, किंवा हळूहळू त्याचं प्रमाण सिरोसिसमध्ये होतं, फायब्रोसिसचं. आणि सिरोसिस झालं की पोटामध्ये पाणी होणं, पायावर सूज येणं. काही आजार रुग्णांचं जर हे बघितलं आपण तुम्ही तर पोट मोठं झालेलं असतं, काहींचं मेंदूवरचं कंट्रोल जातं, त्याला आम्ही आमच्या भाषेत एन्सेफॅलोपॅथी म्हणतो, किंवा वजन झपाट्यानं कमी व्हायला लागतं, शरीरातील स्नायूंचं प्रमाण कमी होतं, मसल वेस्टिंग व्हायला लागतं. तर ह्या पद्धतीच्या आजाराला वैद्यकीय भाषेमध्ये सिरोसिस म्हणतात. या सिरोसिसचे सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर लिव्हर स्पेशालिस्ट 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करतात. एक कॉम्पन्सेटेड सिरोसिस म्हणजे लिव्हर रिझर्व्हमध्ये काम करते, आणि डिकॉम्पन्सेटेड सिरोसिस म्हणजे ज्या वेळेला लिव्हरला इतका लोड होतो की त्याचे रिझर्व्ह त्यांना युटिलाइज करायला लागतात. अशा स्टेजमध्ये रुग्णांना रक्ताच्या उलट्या होतात, मेंदूमध्ये कावीळ जाऊन पेशंट बेशुद्ध पडतो, त्याच्या शरीरातून रक्तस्राव व्हायला लागतो. अशा पद्धतीचे जे डिकॉम्पन्सेटेड स्टेजमध्ये आहे त्या रुग्णांना लिव्हर बदली केल्याशिवाय किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय कुठलेही वैद्यकीय तज्ज्ञ वाचवू शकत नाही. तर ती वेळ आपल्याला येऊ देऊ नये म्हणून आपण काय करायचं, तर ह्या आजाराचं वेळेस निदान करायचं. तर निदान आपण कसं करतो, ज्यावेळेला तुम्ही ह्या आजाराचे बद्दल तुम्हाला शंका येते किंवा तुमचं वजन जास्त आहे, तुम्हाला 5 वर्षापेक्षा जास्त डायबिटीस आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये लिव्हर आजाराची हिस्ट्री आहे, त्यावेळेला तुम्ही लिव्हर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्याकडे जा. त्यावेळेला तुम्हाला लिव्हर स्पेशालिस्ट पहिले विचारतील तुम्हाला दारूचं व्यसन आहे का, तर तुमचं उत्तर असेल की आम्हाला दारूचं व्यसन नाही, पण आमच्या सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर दाखवलंय. तर त्यासाठी लिव्हर तज्ज्ञ पुढच्या तपासण्या करतील. त्यातल्या महत्त्वाच्या तपासण्याला आपण लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणतो, ज्या आपण रक्ताच्या तपासण्यामध्ये गणल्या जातात. त्या लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये जनरली बऱ्याच वेळेला SGOT आणि SGPT ह्या टेस्ट प्रामुख्यानं पाहिल्या जातात, कारण बऱ्याच वेळेला या फॅटी लिव्हरमध्ये कावीळ डेव्हलप होईपर्यंत लिव्हरला सूज राहते आणि ही सूज 5 ते 10 वर्ष राहते लिव्हर खराब व्हायच्या अगोदर. तर ही स्टेज तज्ज्ञ डॉक्टर लवकर निदान करतात. आणि ह्या टेस्ट बरोबरच जसं मी सांगितलं सोनोग्राफी, तसं आता अद्ययावत टेस्ट आली, त्याला फायब्रोस्कॅन म्हणतात, जी सहजासहजी आपल्याकडेही उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 1 मिनिटाच्या टेस्टमध्ये कुठलाही त्रास न होता आपल्याला लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण किती आहे, लिव्हर तुमचं किती स्टीफ झालंय हे समजतं. तर ह्या फायब्रोस्कॅनची ही ब्युटी आहे की त्याला कुठल्याही रुग्णाला त्रास होत नाही. कमी खर्चामध्ये ही टेस्ट सहजासहजी जिल्ह्यासारख्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहे. आणि जे रुग्ण रिस्क कॅटेगरीमध्ये आहेत त्यांची ही टेस्ट दर 6 महिन्याने किंवा वर्षानं करणं, स्क्रीनिंग करणं हे खूप गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा ही फायब्रोस्कॅन टेस्ट नव्हती त्यावेळेला जनरली लिव्हर बायोप्सी करायला लागायची, म्हणजे लिव्हरचा तुकडा काढून बघायला लागायचा. त्यामध्ये बऱ्याच वेळेला रक्तस्राव होणं, पेशंटचा मृत्यू संभवणं किंवा ती धोकादायक टेस्ट आहे. पण या फायब्रोस्कॅन टेस्टमुळं ह्या आजाराला एक रुग्णांसाठी एक ही टेस्ट वरदानच ठरलेली आहे की ज्याच्यामुळे MRI सारखा एवढा खर्च करायची गरज नाही किंवा आपल्याला लिव्हर बायोप्सी सारखी इन्व्हेजिव्ह टेस्ट करायची गरज नाही. आणि या फायब्रोस्कॅनमध्ये आपल्याला अचूक तुमच्या लिव्हरचं निदान करता येतं. या आपल्याला
एकदा फॅटी लिव्हरचं निदान झालं की तज्ज्ञ डॉक्टर ठरवतात की तुम्हाला हे NFLD म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, फक्त लिव्हरमध्ये फॅट पर्सेंट जास्त आहे का लिव्हरवर सूज आलेली आहे, त्याला नॅश म्हणतात, नॉन अल्कोहोलिक स्टेटोहेपाटायटिस, हे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला ठरवून तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये डिवाइड करतात. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, मगापासून मी 2-3दा हा शब्द वापरला की हा आजार जीवनशैलीशी संबंधित आहे. त्यामुळं प्रामुख्यानं या आजाराचा उपचार तुमच्या जीवनशैलीमध्ये, लाईफस्टाईलमध्ये बदल करूनच करावा लागतो. तर त्यासाठी महत्त्वाचा उपचार हा आहे की हा आजार ओबेस लोकांच्या मध्ये, ज्यांचं बॉडी मास इंडेक्स BMI साधारण 23-24च्या वर आहे, याच्यामध्ये जाणवतो. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे तज्ज्ञ डॉक्टर, तुमचे लिव्हर स्पेशालिस्ट, पोट विकार तज्ज्ञ हा सल्ला देतील की तुमच्या आहारामध्ये बदल करा, म्हणजे डायटरी मॉडिफिकेशन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, एक्सरसाइज, ह्या गोष्टींनी तुम्हाला फरक पडेल. आता तुमचा सर्वांचा प्रथम प्रश्न असतो की सर पथ्य काय, किंवा आम्ही काय अवॉइड करायचं, किंवा कुठले पदार्थ खायचे. तर ह्या आजारामध्ये तुम्ही शक्यतो तेलकट पदार्थ ज्यामध्ये ट्रान्ससॅच्युरेटेड फॅट असतात, उदाहरणार्थ बर्गर, पिझ्झा, मॅगी, आजकाल लहान मुलांच्या मध्ये सुद्धा फॅट आले की पिझ्झा हट आले, आपल्याकडे मॅकडोनल्ड्स आले, डॉमिनोज आले. तर हे मुळे मला असं माझ्या प्रॅक्टिसमध्ये जाणवलंय की लहान मुलांच्या मध्ये सुद्धा खूप झपाट्यानं हा आजार वाढत आहे. उलट मोठ्या लोकांच्या मध्ये आम्हाला आजार कंट्रोल करणं खूप सोपं आहे, पण लहान मुलांच्या मध्ये हा खूप गंभीर प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे. तर त्या दृष्टीनं त्यांना आत्तापासूनच संस्कार देणं की हे आपल्यासाठी आवश्यक घटक नाही आहेत, कधीतरी आपण बदल म्हणून ह्या गोष्टी करू शकतो, पण हा नॉर्मल आहार घेऊ शकत नाही. आपल्या आहारामध्ये काय असावं, तर मोड आलेली धान्य असावीत, हिरव्या पालेभाज्या असाव्यात, फळे असावीत, कधीतरी आपण नॉनव्हेज खात असाल तर मासे उत्तम आहेत, चिकन चालेल, उकळलेलं अंड चालेल, हे खावं. पण रेड मीट, बीफ, पोर्क आणि हे फास्ट फूड ज्यामध्ये ट्रान्ससॅच्युरेटेड फॅट आहेत, हे आपल्याला अवॉइड करणं गरजेचं आहे. याच्याबरोबरच दुसरं महत्त्वाचं काय, व्यायाम. तर शास्त्रज्ञांनी याच्यावर खूप संशोधन करून असंच निष्पन्न झाले की या आजारामध्ये आहारासारखंच जर तुम्ही व्यायामाची पण मदत घेतली तर खूप झपाट्यानं तुम्हाला रिझल्ट येतात. तर त्यामध्ये संशोधनाचे रिझल्ट काय आहेत, तुम्ही साधारणपणे तुमच्या शरीराच्या 5 ते 10% जरी वजन कमी केलं तरी ह्या आजाराला कुठलीही गोळी घ्यायला लागत नाही. बघा शरीराची किती महत्वाची गोष्ट आहे की इतका गंभीर आजार आहे आणि याचे उपचार इतके सोपे आहेत की याला एका गोळीची सुद्धा गरज पडत नाही, पण तुम्ही 5 ते 10% शरीराचं वजन कमी करावं लागेल. तर पहिली गोष्ट आहार आणि दुसरी व्यायाम. आता व्यायाममध्ये मी सांगतो की कार्डिओ एक्सरसाइज, वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग ज्याला म्हणतो, किंवा आपण त्याला ॲरोबिक एक्सरसाइज म्हणतो, किंवा जिम ट्रेनिंग ज्याला रेजिस्टन्स एक्सरसाइज म्हणतात, हे खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही रेजिस्टन्स एक्सरसाइज आणि ॲरोबिक एक्सरसाइज याचं जर कॉम्बिनेशन केलं, हे जर 2 प्रकारचे व्यायाम कंबाईन करून दर आठवड्याला 150 मिनिटापेक्षा जास्त व्यायाम केला, म्हणजे खूप अति व्यायाम करायची गरज नाही, सडनली वजन कमी करायची गरज नाही, 1-2 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या शरीराच्या 5 ते 10% वजन कमी करायचं आहे. म्हणजे टार्गेट सुद्धा खूप अवघड नाही, पण हे तुमच्या डोक्यात दिवस रात्र असणं गरजेचं आहे की आपल्याला निरोगी राहायचं आहे. आपलं यकृत हे महत्वाचं आहे, हृदय इतकंच महत्वाचं आहे यकृत आहे, आणि त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. हे जर तुमच्या डोक्यात असेल आणि त्या पद्धतीने तुमची लाईफस्टाईल तुम्ही चेंज केली, तुमचे आहार चेंज केला, तर या आजाराचं 80% काम फत्ते होतंय, आम्हाला काही करावं लागत नाही. आता उरलेले जे 15-20% लोक आहेत त्यांना खरोखरच औषध गोळ्यांची मदत घ्यावी लागते. जसे की 5-10 वर्षापेक्षा जास्त डायबिटीस आहे, त्यांचं यकृत खरोखर आकसायला लागलेलं आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा अनुवंशिक प्रॉब्लेम आहे, या रुग्णांच्या मध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी, डायबिटीस कंट्रोल ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावं लागतं. याबरोबरच आजकाल काही नवीन औषधं जसे डायबिटीसला वापरतात, तसं आम्ही काही ज्या रुग्णांच्या मध्ये लिव्हरला सूज आलेली आहे त्यांच्यासाठी ते औषधं, उदाहरणार्थ सॅराग्लिट्राझोल आहे, नंतर काही लोकांच्या मध्ये व्हिटॅमिन ई आहे, काही लोकांच्या मध्ये पायोग्लिटाझोल आहे, ते आम्ही कॅटेगराईज करतो. रुग्णाचं वय किती आहे, रुग्णाला डायबिटीस आहे का, रुग्णाला डायबिटीस नाही, त्याला किती पिरियड औषध द्यावं लागेल आणि तो किती कॉम्प्लायंट राहतोय, आणि ह्या औषधाच्या बरोबरच आम्ही रुग्णाला व्यायाम, आहारामध्ये बदल आणि त्याचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतो, आणि दर 3 ते 6 महिन्यांनी त्याला हॉस्पिटलला व्हिजिटला बोलवतोच. आणि या रुग्णांचे रेग्युलर फॉलोअप ठेवून अतिशय मिरॅक्युलस, म्हणजे अतिशय चांगले रिझल्ट येत आहेत आणि हे रुग्ण बरे होत आहेत. तर मला असं वाटतंय की आपल्या बदलत्या जीवनशैलीला, आपल्या नवीन बदललेल्या लाईफस्टाईलला हा आजार त्याबरोबर आपण घेऊन आलोय. जसं आपण सुखवस्तू झालो तसं तसं हा आजार आपल्याला चिकटत चाललेला आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी खूप सोपे इलाज आहेत.
खूप सोप्या जीवनशैलीतले बदल आहेत, हे जर केले तर मी तुम्हाला अतिशय अभिमानाने सांगू शकतो की हाच आजार नाही तर ह्या आजाराबरोबर आपण आणि बरेच आजार घेऊन आलो फॅटी लिव्हर बरोबर. उदाहरणार्थ हार्टचे प्रॉब्लेम, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसिजेस, याला सुद्धा ट्रीटमेंट हीच आहे. तुम्हाला आणि सांगावं असं मला वाटतं की हा जर आजार जास्त काळ राहिला, ह्या आजारामध्ये सिरोसिस झालं तर याच्याबरोबर आपल्याला आपण दुसऱ्या आजारांना निमंत्रण देतोय. उदाहरणार्थ कॅन्सर, शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचे कॅन्सर, त्यातले त्यात लिव्हरचा कॅन्सर खूप कॉमन आहे. ह्या एकदा का नॅश झाला, नॅश रिलेटेड सिरोसिस झालं म्हणजे लिव्हरवर भुरण पडून लिव्हरची कार्यक्षमता कमी झाली की साधारण 5 ते 7% लोकांना एंड स्टेज म्हणजे शेवटचं त्याचं रूपांतर लिव्हर कॅन्सरमध्ये होतं. आणि ज्यावेळेला आम्ही शिकत होतो 15-20 वर्षापूर्वी, त्यावेळेस हा अभ्यास केला होता की हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी म्हणजे रक्तातली कावीळ, हे खूप प्रामुख्यानं गंभीर आजार आहेत. पण आता शास्त्रज्ञांनी आणि आमच्या शास्त्रानं त्याच्यावर मात करून त्याच्यावर गोळ्या औषधं आलीत की जी 100% उपयोगी ठरायला लागलीत. म्हणजे ह्या आजार पूर्णपणे औषधोपचारानं ब कावीळ क कावीळ कमी करू शकतो. तुम्ही अल्कोहोल बंद करून पूर्णपणे ठीक करू शकता. तसंच हा नॅश जर तुम्ही डोक्यात ठेवलं की आपला नाश ह्या नॅश आजारामुळे होऊ नये तर तुम्ही निश्चित या सर्व गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बदल करू शकता. आणि तुमचं आरोग्य तुमच्या लिव्हरवर अवलंबून आहे आणि तुमचं लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करून स्वतःला निरोगी ठेवू शकता. तर मी आज 2 जून जागतिक नॅश दिवस म्हणून जो आज आपण सांगतोय लोकांना अवेअरनेससाठी, त्या निमित्तानं तुम्हाला हा संदेश देऊ इच्छितो आणि तुम्हा सर्वांना निरोगी यकृताच्या दृष्टीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद.